नमस्कार सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। नागपंचमी हा सण का साजरी करतो यामागचे कारण काय हे आपण एका कथेच्या माध्यमातून आपण समजून घेऊ। मणिपूर नावाचे एक गाव होते। तेथे एक शेतकरी राहत होता। एक दिवस तो आपले शेत नांगरीत होता। शेतात एक वारूळ होते। नांगरता नांगरता फाळ त्या वारुळावरून फिरला आणि वारूळ उद्ध्वस्त झाले। त्या वारुळात नागिनीची पिले होती, ती मारली गेली। यावेळी नागिन बाहेर गेली होती। परत येऊन पाहते तर तिची मुले मेलेली होती। काय झाले हे तिला कळले। ती संतापली, चिडली। सुडाच्या भावनेने ती शेतकऱ्याच्या घरी गेली। शेतकऱ्याच्या साऱ्या कुटुंबाला दंश केला आणि सगळे मेले, पण शेतकऱ्याची एक मुलगी सासरी होती, ती वाचली। नागिन तिकडे गेली। तिच्या घरी पोहोचताच आतले दृश्य पाहून ती दारातच थबकली। ती मुलगी पाटावर नागाचे चित्र काढून त्याची पूजा करीत होती। पूजा झाल्यावर दुधाचा नैवेद्य दाखवला, नमस्कार केला, हात जोडून सुखी ठेव अशी प्रार्थना केली। हे सर्व पाहून नागिन संतोषली, शांत झाली। शेतकऱ्याच्या मुलीवर प्रसन्न झाली। तिने तिच्या कुटुंबियांना जीवनदान दिले। तो दिवस होता श्रावण शुक्ल पंचमीचा। तेव्हापासून नागपूजनाची प्रथा पडली आहे। म्हणून नागपूजा ही सगळ्या ठिकाणी केली जाते। आपला देश हा शेतीप्रधान आहे। येथे नाग साप आपल्या शेताचे रक्षण करतो, म्हणून त्याला क्षेत्रपाल देखील म्हणतात। कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।